सतीश भोसले उर्फ खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। काल कारागृहाच्या समोरच नातेवाईकांनी आणलेला जेवणाचा डबा खात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानंतर रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांनी यावर ॲक्शन घेतली आहे। जे पोलीस कर्मचारी सतीश भोसलेला व्हीआयपी ट्रीटमेंट देत होते त्या 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। बीडमध्ये जो खोक्याबाई आहे त्याला आता जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे, कसं पाहता? कोणत्याही कायद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये बस। कोणत्याही कायद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये बस। आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत आम्हीच तो मुद्दा आणला होता की त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि कदाचित आत्ताही दिली जाते। तसं तो खोक्या कोण आहे त्यालाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। आता कोरटकरला सुद्धा जेलमध्ये जेव्हा टाकलं जाईल तेव्हा कोरटकरला दिली जाणार आहे। म्हणजे हे सगळे कार्यकर्ते सत्तेतल्या लोकांचे आहे, फक्त लोकांचा विरोध असल्यामुळे लोकांनी हा विषय हातामध्ये घेतल्यामुळे त्यांना जेलला जावं लागलं आहे। आणि अशात जर अशी व्हीआयपी ट्रीटमेंट या सगळ्या गुन्हेगार लोकांना दिली जात असेल तर हे दुर्दैवी आहे। म्हणजे फक्त कार्यकर्ते आहेत आणि जेलमध्ये गेलेत म्हणून त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असाल तर अप्रत्यक्षपणे हे सरकार कुठेतरी गुन्हेगारांना सुद्धा पाठबळ देतं असं आपल्याला म्हणावं लागेल। खोक्या बोक्या डोक्या असं आहे की वाल्मिक कराडचं घर तोडलं नाही, संतोष देशमुख असल्यामुळं त्यांच्या मारेकरांची घर तुटली नाहीत, परंतु खोक्याचं मात्र घर तुटलं। मला त्याची काही दया येण्याचं किंवा त्याची काळजी घेण्याचं कारण नाही। त्यामुळं त्याची घरं दारं तोडून त्याच्याकडून काय वदवून घेतलंय म्हणून त्याला ट्रीटमेंट दिली जात असेल मला माहीत नाही, पण निश्चितपणे काहीतरी त्याच्याकडून वदवून घेतलं गेलं असावं। कारागृह जिल्हा कारागृह परिसरामध्ये जे कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये जे 2 अंमलदार आहेत त्यांचं वर्तन, त्याचप्रमाणे ठाणेदाराचं वर्तन हे अत्यंत अशोभनीय आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री नवनीत कावत सर यांनी दोन्ही अंमलदारांना तात्काळ सेवेतून निलंबित केलेलं आहे। त्याचप्रमाणे संबंधित ठाणेदाराला देखील कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।